शाळेत भेटले हे बघा हे भेट आणि झालंय काय माहिती आहे इकडं प्रियंका स्वयंपाक चालू आहे आणि माझ्याकडनं नळ तुटलाय फिल्टरचा हे बघा हे फिल्टर वायरलेस माईक मोबाईलला लावायचं आणि बोलायचं लावणं हे पण तुम्हाला मी दाखवतो केवढ्याचं आहे काय सांगतो मी सारं मी साधी मशीन घेऊन आलो होता मशीन आणली साधी तर बिगर पैसे नमस्कार मित्रांनो नमस्कार तर सकाळ सकाळ आलं इकडं भाजीपाला घ्यायला ओमन मी आलोय ओमला पण अंगणवाडी सोडायचंय पण अजून उघडले नाही तोपर्यंत म्हटलं भाजीपाला घ्यावं पिशवी घेऊन आलोय रेग्युलर आपण इथनं भाजीपाला घेतो मंडई जवळ आहे तरी पण इकडे एंट्री असते रामभाऊ आम्हाला कमी जास्त करून देतात हो शेठ बोला बोला देता आहे नाही कमी जास्त करत प्रत्येक ग्राहकाला देतो तुम्हाला देतो नाही प्रत्येक ग्राहकाला देतो हो बसला बघितलं 2 किलो कांदा झाला ओके पाव किलो लसूण झाला ओके अर्धा किलो पाव किलो ही 1 किलो टमाटा ककडी ही शेंगद्या लिंब गाजर बीट बटाटे पालक भाज्या कोथिंबीर द्या केळी द्या आलं भाजीपाला घेऊन घरी आलो मित्रांनो का इकडे बघा हे भाजीपाला एवढा आणलाय ओमला शाळेत सोडवलं तर मिस म्हणल्या त्याच्या की कुठे गेलता इतक्या दिवस म्हणलं गावाकडे गेलतो म्हणलं सांगायचं असतं म्हणल्या तर मला म्हणल्या नेहायला येताना एक मोठी कॅरी बॅग घेऊन या त्याचं काहीतरी धान्य काय आले शाळेतून परवा दिवशी समध्या पोरांना अंगणवाडीत धान्य भेटले ते घेऊन जावं मी म्हणलं बरं ठीक आहे जाताना एक कॅरी बॅग एवढी घेऊन जायची म्हणजे ही पिशवीच घेऊन जायला लागेल त्यामध्ये द्या ते 5-5 बॅगी तर हे आणले बघा माझ्या बायकोचं लाडकं एवढीशी पिशवी बघा 600 रुपयाचं भाजीपाला आहे 5 दिला तर शाळेत ना आलो मित्रांनो तर शाळेत आहे तुम्हाला सांगतो जनताच्या गोळ्या दिल्या त्या कसल्या त्या दाखव हो का ही असल्या गोळ्या दिल्यात दुग्या मावला अर्धी द्यायची ह्यातली तुम्हाला सांगतो तर आज करते हो का बघितले का वाटायला चावते काय पण जनताच्या गोळ्या दिलेल्या फुडून होय का आम्ही ना आधी चावल्या आणि मग पाणी पेरू रे कट लागायचं तुम्ही त्याच्याकडे कागदासकट काय आहो तर आता ओमला एक अख्खी चारली गोळी जनताची आणि ओमच्या शाळेत आहे ना ओमच्या शाळेत तुम्हाला सांगतो आज होतं धान्य वाटप ती पिशवी घेऊन गेलतो पण मॅडम म्हणल्या की 1.5-2 किलोच्या कॅरी बॅग आणा म्हणल्या आणि त्यात वेगवेगळं आम्हाला वजन करून द्यायला लागतंय 5 धान्य देते त्या पिशवीत उद्या तर कॅरी बॅग न्यायची मला वाटलं की एकच घेऊन जायचं म्हणून एकच नेलती मी लावली माझ्या घरी राधू मी गेलतो ओमची अंगणवाडी बघा ही अंगणवाडी सूर्यनगरीत आलो नेहायला आता तुला खायला घेतलंय ती आणि आता ओमला भेटणार कडधान्य तसलं काहीतरी राधू आतमध्ये गेली पिशवी घेऊन काय काय देतात काय माहित मॅडम तर शाळेतून आलो मित्रांनो आता तर शाळेत काय काय भेटलं तुम्हाला मी दाखवतो आणि सकाळी ओमला पाण्याची बॉटल एक नवीन घेतली मी बघ हे असं केलं घेतलं पाणी प्यायचं हे झाकायचं असं आणि असे बघा चित्र आहे ह्याच्यावर हे पाणी बॉटल घेतली आणि प्रियंका रील बनवत होती इकडे बघा शाळेत काय काय भेटले हो का शाळेत भेटले हे बघा हे भेटले तांदूळ ए ओम इथं बस बघा हे भेटले तांदूळ कसलाय काय ते प्रियंका हे तांदूळ नीट कर खड फिड वगैरे परत त्याला भेटले ही काय ग मुगाची डाळ मुगाची डाळ भेटली परत त्याला हे भेटलंय लापशी तिकडे बघा हरभरा आणि हे भेटली साखर मला वाटतंय समजा शेवट शिल्लक राहिलेली आपल्याला दिलंय किलो भेटतं समजा पण झालंय काय समजा एंड झालेलं दिलंय शेवट कारण की आम्ही 2-3 दिवस झालं ते बोलत होते आम्हाला की बाबा या घेऊन जाऊ आम्ही काही गेलोच नाही तर झालं काय तिकडे गावाला पण गेलतो ना जिंतीला त्यामुळं तुम्हाला सांगतो आणि हे पिशव्या कॅरी बॅग किराणा दुकानात घ्यायला गेल्यावर म्हणलं 5 कॅरी बॅग द्या आम्हाला पाहिजे त्या
तेव्हा राधू मला म्हणली सोनपापडी मला घ्यायची पुढाच घ्या. रात्री आणले तुला आवडले तुम्हाला सांगतो रात्री एक फॅन बघायला आलते त्यांनी बिस्कुट वगैरे खाऊ आणला होता सोनपापडी आणले होते आणि सोनपापडी आणले होते आणि ती ह्यांनी समजाने खाल्ली हिला लय आवडली मग ती शिल्लक राहील नाही आता मला म्हणली पप्पा मग सोनपापडी मला घ्या मग चला म्हणलं असं तुला पण दुसरं काय देत नाही आपण दुसरं नाही ना काय म्हणत नाही हो का सोनपापडीचा सोनपापडी मग हीच घेतला भरणीच घेतली 250 रुपयाची. चला आलोय घरी. तर मित्रांनो इथं बसली दुर्गा आणि इथं हातामध्ये घेतली मी मशीन कातर आणि कंगवा. तर आता विषय असा आहे दुर्गा माऊचं तुम्हाला सांगतो करायचं या टकल मग काय करायचं हा थांबा बघू मला दुर्गा माऊ का बसायचं आता करतो बघा कशी करतो बघूया आपण. मग बाहेर तरी काय जुराळ होत्या ना तिकडं जुराळ मारण्याचं काय करायचं आता पोतर देतात ते करायला काय व्हायला मला. थांब 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 की तिकडे बघ थांब तिकडे बघ तिकडे थांब थांब ते मला तिकडे झोपला पापड थांब थांब इकडे असं 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 बघ असं बघ इकडे 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 असं बघ. प्रियंका इकडे पप्पा बबीला वाट टक्कल केलं दुर्गाचं काय पप्पा जी टाका इकडल्या साईडने तर काढले असं हे अशी कळ मारलं. थांबा एक मिनिट थांब 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 हालू नको हालू नको तिकडं तोंड करायला असं तिकडं असं तोंड कर आज डुग्या डुग्या मला असं खाली बघ हा खाली बघ आणि बरेच दिवस झाले टीव्ही बंद होता त्याचा रिमोट पोरांनी गमवला होता तर आता रिमोट घेऊन आलोय बघा एक असं त्याचा रिमोट घेऊन आलोय आणि त्याला तिकडे खाली खोकं टाकले त्याने रिमोटचे. आणि मशीन पण तुम्हाला सांगतो विनाकारण बसून आहे 470चा रिचार्ज आहे त्याला पण कोण चालवत नाही बघत नाही टीव्ही म्हणून आता मी साधी मशीन घेऊन आलो होता. मशीन आणली साधी तर बिगर पैशाची मी तुम्हाला खोलून दाखवतो. तर HD पूर्ण भारीचे मेलबॉर्न कंपनीचे धर राहतो असं मागणं मेलबॉर्न कंपनीचं मशीन आहे HD बघितली आणि त्याचा रिमोट पण आहे आतमध्ये तेच त्याचा रिमोट सेट आणि ही कॉड पिन असं दिलंय. तर चला आपण जोडून घेऊया जोडल्यावर तुम्हाला मी दाखवतो हा. आणि मोबाईलसाठी माईक पण आणलं हे आपलं वायरलेस माईक मोबाईलला लावायचं आणि बोलायचं लांबणं हे पण तुम्हाला मी दाखवतो केवढ्याचं आहे काय सांगतो मी सारं. झालंय काय माहिती आहे इकडं प्रियंका स्वयंपाक चालू आहे आणि माझ्याकडनं नळ तुटलाय फिल्टरचा हे बघा हे फिल्टर आहे आपला तर इथला नळ तुटला तर मी रुमाला बांधून ठेवलं नवीन ही घेऊन आलो मी नळ घेऊन आलो कॉक. तर हे कॉक बसवायचं आता आपल्याला तर आपण कॉक बसवतोय हे सोडतो बघा पाणी किती येतं या पाणी येणार बघा आता अयो पॅक बांधले सकाळी माझ्याकडनं तुटले या गाठ मारून ठेवली बघा बघा आता पाणी असं येणार हे मी भिजणार आहे सारा नाही ना मग बरं झालं देवाने गारणं गायला मग तर बघा सकाळी बांधून ठेवलं मी नळ आणि अक्षरशः ते बघा प्लास्टिकची पिशवी बघा बरं झालं नळाचं पाणी गेलंय बघा असं तुटलंय माझ्याकडं बघा हे असं तर हे फिल्टरचे नळी बघा इकडं धुवावं म्हणलं हे 15 दिवसात एकदा मी धुतो का ह्यातले स्वच्छ करतो हे आदळ ह्याच्यावर ते तुटलंच तर चला बसून घेतो मी आता. आणि फायनली नळ बसून आला बघा आणि त्या जुन्या नळाचं तुम्हाला सांगतो मी ते काय म्हणतात चिकन पेपर बसवला आता फिल्टर चालू झाला आहे बटन टाकतो पाणी आल्यानंतर ए डुग्या त्या डब्यावर चढतो बघा घरात समजा काय केलं
थर्मास टाकलं.